खोक्या उर्फ सतीश भोसलेला वैद्यकीय चाचणीनंतर पुन्हा शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणलं। खोक्या भोसलेला आज शिरूर न्यायालयात दाखल केलं जाणार। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञातांनी आग लावल्याचा आरोप। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं? अंजली दमानी यांचा ट्विट करत संताप। नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर। आमच्याकडे या, आलटून पालटून मुख्यमंत्री करू। पटोलेंकडून धुळवडीच्या राजकीय शुभेच्छा। ज्यांना आमचा भगवा रंग आवडेल त्यांनी आमच्यासोबत यावं, भगव्या रंगात न्हावून निघावं। पटोलेंनी शिंदे आणि दादांना मुख्यमंत्रीपदाची खास ऑफर दिल्यानंतर शिंदेंकडून आवाहन। नाना पटोलेंनी पुन्हा जनतेचा विश्वास मिळवणं गरजेचं। पटोलेंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर नाना पटोलेंची ऑफर हास्यास्पद, ईडीच्या भीतीनं कुणी युतीतून बाहेर पडण्याचं धाडस करणार नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। नाना पटोले शिमग्यातील सोंग, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची नाना पटोलेंवर टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धुळवडीचा उत्साह, ठाण्यातील निवासस्थानी धुळवड साजरी। होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ, संकुचितपणा देशाला, समाजाला आणि हिंदू धर्माला परवडणारा नाही। आज सर्वजण एकत्र येऊन होळी खेळण्याचं वातावरण नाही, संजय राऊतांकडून खंत व्यक्त। एकत्रित महाराष्ट्र पुढे नेऊ, बावनकुळेंनी ठाकरे आणि राऊतांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। तर तुम्ही गणेशोत्सव आणि होळीवर निर्बंध आणता, मग शिमग्यावरही आणा, राऊतांचा सरकारवर निशाणा। सुषमा अंधारेंची सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कवितेतून टीका। बुरा ना मानो होली है असं म्हणत अंधारेंचं महायुतीवर टीकास्त्र। गुणरत्न सदावर्तेंनी ठाकरे बंधूंसह पवारांना गाण्यातून होळीच्या शुभेच्छा दिल्या। गम से बाहेर निकलो असा सल्ला सदावर्तेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय। तर टोल टोल टन टनाटन असं म्हणत सदावर्तेंनी राज ठाकरेंना डिवचलंय। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांची होळी उत्साहात, भजन मंडळींसह होळीच्या गाण्यांनी सण साजरा। महायुतीच्या रंगात सामील झालेल्या रवींद्र धंगेकरांबद्दल मी बोलू शकत नाही, रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर हेमंत रासनेंचं वक्तव्य। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी जालन्यातील भोकरदनमधील घरी साजरी केली होळी। दानवे कुटुंबातील सर्व सदस्य होळी निमित्त एकत्र। रावसाहेब दानवेंनी कुटुंबासोबत कार्यकर्त्यांवर केली रंगाची उधळण। बारामतीत जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। बारामतीच्या केव्हीकेत एआय पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या ऊस शेतीची जयंत पाटील आणि शरद पवारांकडून एकत्रित पाहणी। जयंत पाटलांनी शरद पवारांना सूचक इशारा दिलाय। शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांना सल्ला। बेकायदा कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सरकार नवीन विधेयक आणणार असल्याची चर्चा। विधेयकामुळे लोकशाही मूल्यांची गळचेपी होईल, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची टीका। व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही आवाज उठवू, धर्माची अफवा आणि भांग देऊन स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही, आम्ही ताकदीनं लढू, संजय राऊतांचा निशाणा। सरकार फक्त घोषणा करतंय, पण राज्यात प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी। राज्य प्रगतीपथावर नाही तर अधोगतीकडे चाललंय। शेतकरी कैलास नागरेच्या आत्महत्येनंतर राऊतांचा हल्लाबोल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहिमेसाठी खास गुलाबी रंगाच्या गाड्या गावागावात फिरणार। कागल तालुक्यातील अजित पर्व अभियानाला सुरुवात। गुलाबराव पाटलांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका। जळगावच्या पाळधीमध्ये आदिवासी बंधू भगिनींसोबत होळी। गुलाबराव पाटलांनी वाढवला आदिवासींचा उत्साह। कोकणात धुळवडीचा उत्साह, रत्नागिरीच्या मिऱ्यामध्ये ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा। भैरी मंदिरातील सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। मुंबईतील माहीम कोळीवाड्यात होलिकोत्सव, माहीम चौपाटीवर पारंपरिक सुपारीच्या होळीचं विसर्जन। होळी विसर्जन केल्यानंतर कोळी बांधवांची धुळवड। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात होळीचा उत्साह। मंदिरातील होमकुंडासमोर पारंपरिक पद्धतीनं होळीचं पूजन करून दहन करण्यात आलं। तुळजाभवानी मंदिरातील होळी पूजनानंतरच तुळजापूर शहरातील घरोघरी होळी पेटवण्याची परंपरा। कोकणात शिमगोत्सवाचा फीवर, फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्यामध्ये ग्रामदेवतांच्या पालखी भेटीचा सोहळा रंगला। मसोबाची पालखी आणि श्री देवी नवलाई पावणाई देवीच्या पालखीची भेट, ढोल ताशांच्या गजरात पालखी भेटीचा सोहळा संपन्न। राज्यात सर्वत्र धुळवडीचा उत्साह, नागपुरात बच्चे कंपनीकडून धुळवड साजरी। ठाण्यात आणि पुण्यात धुळवडीचा उत्साह, पुण्यातील भोई प्रतिष्ठानकडून मुलांसाठी आणि तरुणांसाठी रंगोत्सवाचं आयोजन। ठाण्यातील पारसिक नगरमध्ये धुळवडचा जल्लोष, रेन डान्स आणि डीजे तालावर तरुणाईचा जल्लोष। साताऱ्याच्या वाईमधील बावधन बगाड यात्रेचा मान अजित ननावरेंना मिळाला। 19 मार्चला बगाड यात्रेचा सोहळा, बगाड यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावणार। कोकणात शिमगोत्सव, भास्कर जाधवांनी शारदा देवीची पालखी नाचवली। चिपळूणच्या तुरंबव गावात शिमगोत्सवाचा उत्साह।
अमरावतीच्या कुरळ पूर्णा येथे बच्चू कडू यांच्याकडून धुलीवंदन सण साजरा, रस्ते रंगवत बच्चू कडूंच्या सरकारकडे अनेक मागण्या, कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव आणि दिव्यांगांना दर महिना 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होळी साजरी, रंगाची उधळण करत दादरमध्ये धुलीवंदनाचा उत्साह, तर नाना नानी पार्कमध्ये देखील होलिकोत्सवाचा आनंद. धुळवडी निमित्त नागपूर शहरात 4,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नागपूर शहरात सर्वत्र पोलिसांकडून नाकाबंदी, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार. रत्नागिरीच्या लांजामध्ये श्रीदेव चव्हाट्याचा होळी उत्सव संपन्न. होळी उत्सव पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी. या उत्सवाची सुमारे 500 वर्ष जुनी परंपरा. सोलापुरातील शिवगंगा देवीला होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास. द्राक्षांनी संपूर्ण गर्भगृह सजलं. शिवगंगा मातेची महापूजा देखील संपन्न. धुळवडी निमित्त नांदेडच्या ग्रामीण भागात लेंगी महोत्सवाची धूम. लोकगीत आणि डफड्याच्या तालावर बंजारा बांधवांचं नृत्य. पुणे मेट्रो सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद. नागपूर मेट्रो ही दुपारी 3 पर्यंत बंद राहणार. धुलीवंदनाच्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो सेवा बंद, तर दुपारी 3 नंतर नियमित सेवा सुरू राहणार. नवी मुंबईत आज बेलापूर पेंधर मेट्रो मार्गावर दर 15 मिनिटांनी मेट्रो धावणार. होळी निमित्तानं सिडकोचा निर्णय. मेट्रो सेवा दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत दर 15 मिनिटांनी उपलब्ध राहणार. मुंबईमध्ये सकाळपासूनच धुळवडीचा उत्साह. मरीन ड्राईव्ह परिसरात एकत्र जमत मुंबईकरांकडून धुळवड साजरी. धुळवडीमुळे नागपुरात चिकन मटणाच्या दुकानात मोठी गर्दी. नागपुरात आज खवय्यांकडून 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल. मागणी वाढल्यानं नागपुरात चिकन आणि मटणाच्या दरातही वाढ. ठाण्यात मटण दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी. धुलीवंदनानिमित्त मटण आणि चिकनच्या मागणीत वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये दुकानांसमोर मटण खरेदीसाठी गर्दी. धुळवडीला नागरिकांचा मांसाहाराचा बेत. बारामतीत धुलीवंदन निमित्त नागरिकांची मटण खरेदी करण्यासाठी गर्दी. धुलीवंदन निमित्त मटणाची मागणी वाढली. होळी रमजानचं महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक सलोखा राखा. सपाचे नेते अबू आझमींचं सणांच्या पार्श्वभूमीवर आवाहन. सणांदरम्यान सलोखा राहावा यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी. नागपूरमध्ये होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कारवाई. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकूण 10 जणांना अटक. आरोपींकडून 1,60,000ची दारू जप्त. गुंडाळवाडीमध्ये वेताळेश्वर महाराज यात्रोत्सवाची धूम. यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये 326 बैलगाड्यांचा सहभाग. दापोलीत सावनेकरीण देवी आणि सताई देवी पालखीचा भेट सोहळा. ढोल ताशाच्या गजरात पालखी भेट सोहळा संपन्न. नागपुरातील रेशीमबाग परिसरात धुळवडीचा उत्साह. पाण्याचा वापर न करता धुळवड साजरी करण्यावर नागरिकांचा भर.